आज मी तुम्हाला माझी किचन टूर देणार आहे। तर माझे किचन मी कसं ऑर्गनाइज केलेलं आहे, कोणती वस्तू कुठे ठेवलेली आहे जेणेकरून ते आपल्याला पटकन सापडेल अशा पद्धतीने मी किचन डेकोर केलेलं आहे। तुम्ही तुमचं किचन कसं डेकोर केलेलं आहे ते मला कमेंट करा। तर आता सगळ्यात आधी आपण माझ्या किचनला बघण्यासाठी सुरुवात करूया। तर इथे मी गॅस अरेंज केलेला आहे, त्यानंतर त्याच्यावर बटरफ्लायची चिमणी लावलेली आहे। सो ही कशी प्रकारे स्टार्ट होते ते मी आता तुम्हाला दाखवते। यामध्ये त्यांनी ना 3 प्रकारचे स्टेजेस दिलेले आहेत आणि इकडे लाईटचं एक ऑप्शन आहे आणि इकडे कूलंटचं आहे। ज्या वेळेस आपली चिमणी खराब होते वारंवार वापरल्यामुळे, त्यानंतर आपल्याला तिला स्वच्छ करायचे असते, तर त्या प्रोसेसला आपण कूलंट असं म्हणतो। सो त्या प्रकारे ती अरेंज केलेली असते। तर त्याच्यामध्ये फर्स्ट म्हणजे जर तुम्ही फक्त रोटी करताय, पापड शेकताय किंवा भात लावलेला आहे, कुकर लावलेला आहे, तर तुम्ही तेव्हा फक्त एक वर ठेवून कुक करू शकता। आणि जर सपोज तुम्हाला भाजीला फोडणी द्यायची असेल तर तुम्ही तिला सेकंड वर करायची। या प्रकारे असं हात फिरवला तर फर्स्ट, परत हात फिरवला की सेकंड, आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा म्हणजे की तुम्हाला तळून ठेवायचं असेल, काही तळायचं असेल, डीप फ्राय करायचं असेल, तर तुम्ही थर्ड वर न्यायचं, हे थर्ड। अशा प्रकारे ती काम करत असते। आणि त्यानंतर इकडे असतो तो लाईट, म्हणजे की आपल्याला इथे जी काय भाजी शिजते, काय होतंय तर ते योग्य प्रकारे दिसेल। आणि जेव्हा तुम्हाला ती ऑफ करायची असेल तेव्हा तुम्ही ह्या साईडला हात फिरवायचा 2 वेळेस, ती बंद होते। असे आम्ही बसवलेले आहेत। जर तुम्हाला शक्य असेल तर बसवून घ्या, की त्याचा फार उपयोग असतो, की ठसका वगैरे येत नाही आणि जी काय उष्णता असते आपण कुकिंग करत असताना तर ती आपल्या चेहऱ्यावर येणार नाही, त्यामुळे चेहरा खराब होणार नाही। त्यानंतर इकडच्या साईडला आम्ही तेलाची किटली वगैरे ठेवलेली आहे। आता बॉटल्स वगैरे मार्केटमध्ये खूप आलेले असतात, पण जुनं ते सोनं असं म्हणतात ना, तर तसं आमच्या घरामध्ये आम्ही काही जुन्या वस्तू ज्या की आम्हाला आवडतात तर ते तशा आधीपासून आहेत तशाच ठेवलेल्या आहेत। ती फार जुनी आहे, सो ती आमच्या घराचा एक पार्ट झालेली आहे आता। त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते मी माझे किचन ट्रॉलीज कशा प्रकारे अरेंज केलेला आहे। या साईडने किचनमध्ये एंटर झाल्यानंतर सगळ्यात अगोदर लागते ती पाण्याची टाकी आणि त्या शेजारी ठेवलेला थंडगार पाण्याचा माठ। घरात आल्या आल्या पाणी पिल्याने मन तृप्त होते, त्यासाठी अगोदरच माठ ठेवलेला आहे। त्यानंतर इकडे आहेत 2 नळ, म्हणजे एक आहे प्यायच्या पाण्याचा नळ, या साईडला जो नळ आहे तो आहे प्यायच्या पाण्याचा नळ, आणि इकडच्या साईडला वापरायच्या पाण्याचा नळ। जेव्हा नळाला पाणी येते तेव्हा ह्या साईडच्या नळाला पाणी येते आणि मग आम्ही तिकडून पाणी भरतो। त्यानंतर इकडे ठेवलेलं आहे घासणी, साबण आणि जेल, आणि तिकडे आहे रॅपर। त्यानंतर इकडे आहे हे आमचं आणि इकडे आहे बेसिन खालचं कंपार्टमेंट। त्यानंतर इकडे याला 2 विंडोज आलेल्या आहेत, खूप मोठ्या मोठ्या, म्हणजे सूर्यप्रकाश मस्तपैकी घरात येईल आणि काहीही वाटणार नाही, फ्रेश वाटेल, वातावरण अगदी छान आणि मस्त राहील। तर सगळ्यात अगोदर बेसिंग झाल्यानंतर सेकंड ट्रॉलीचा नंबर येतो। सो इथे आम्ही ठेवलेले आहेत आमचे कप आणि त्याच्या शेजारी कप बशी आणि त्याच्या पुढे ठेवलेले आहेत ताटल्या। सो आता मी तुम्हाला दाखवते की आमच्याकडे कोणत्या कपचं कलेक्शन आहे। तर हा मी आम्हाला दिलेला कप आहे बर्थडे गिफ्टचा। त्यानंतर अशा प्रकारची मग सारखी छोटी छोटी कप आहेत। त्यानंतर आमच्याकडे स्टीलचे कप फार आवडतात सगळ्यांना चहा पिण्यासाठी। सो हा स्टीलचा कप आहे। याच्यामध्ये असं म्हणजे लगेच कळतं की गरम आहे चहा की थंड आहे, जेणेकरून आपल्याला प्यायला सोपं होईल। आणि हे आहे शेकर। आणि त्यानंतर मग आपण नेक्स्ट कंपार्टमेंट बघूया। इकडे खालच्या साईडला आहे ना मोठे मोठे ताट, त्यानंतर पावभाजी प्लेट्स, त्यानंतर चॉपर, अशा प्रकारे अरेंज केलेला आहे। त्यानंतर आपण इकडे बघूया, आता या साईडला ठेवलेले आहेत सगळ्यात वर ग्लासेस, त्याच्यानंतर खाली तांबे आणि खाली वाटे, म्हणजे आपल्याला सोयीस्कर पडतं जेव्हा आपण किचन ट्रॉलीज वेल अरेंज करून ठेवतो, जेणेकरून आपल्याला कधीही काही कुठलीही गोष्ट लागली की ती पटकन सापडते। तर इकडे ठेवलेले आहेत आम्ही चहा साखरेचे डब्बे। त्यानंतर इकडे आहेत मस्तपैकी पातेले आणि खाली आहेत सगळ्या प्रकारचे डब्बे की ज्याच्यामध्ये घरात उपयोगी येतीलच अशा सगळ्या वस्तू आहेत। सो अशा प्रकारची ही मांडणी आहे। त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते, या साईडला आहे सगळ्या प्रकारचे
आहे लाटणे, त्यानंतर मुसळी, त्यानंतर इकडे छोटे 2 कप्पे आहेत. सो डिस्टिंग्विश करायला सोपं गेलं की इकडच्या साईडला आपण छोटे ठेवूयात, तिकडच्या साईडला चहाच्या गाळण्या ठेवूयात. त्यानंतर इकडे आहे गंज आणि मसाल्याचा डब्बा. त्यानंतर इकडे आम्ही खाली ठेवलेले आहेत चहाचं पातेलं, त्यानंतर मोठे पातेले. हे चहाचं पातेलं जे आहे ते मी फ्लिपकार्टवरनं मागवलेलं होतं. त्याला साधारणपणे आता 1-1.5 वर्ष झालेलं आहे, पण अगदी जसंचं तसं आहे. खूप सुंदर पातेलं आहे. त्यानंतर या साईडला आम्ही ठेवलेले आहेत आमचे पिठाचे डब्बे वगैरे, पोळपाट, जे काही वस्तू आम्हाला लागतात. आणि एक्स्ट्राचा जो किराणा असतो, जो काही आपण महिनाभराचा किराणा भरतो, तर तो सगळा किराणा आपण इकडे ठेवलेला आहे. त्यानंतर या साईडला मी ठेवलेला आहेत काही बरण्या आहेत की ज्याच्यामध्ये गूळ झालं, शेंगदाणे झालं, त्यानंतर फुटाणे झालं, त्यानंतर मीठ, शेंगदाण्याचा कूट, अशा म्हणजे की ज्या आपल्याला वारंवार लागत असतील आणि पटकन सापडतील त्यासाठी इकडे ठेवलेल्या आहेत. त्यानंतर तर एक 4-5 दिवस झाले आम्ही ही शेगडी घेतलेली आहे आणि त्याचं प्लगिंग आम्ही या साईडला केलेलं आहे. आणि प्लगिंग केल्यानंतर इकडे तुम्हाला दिसत असेल की कशा प्रकारे यूज होतो. इकडच्या साईडला आपण हीट करू शकतो, इकडे हीट कमी करायची, इकडे टायमर लावायचं आहे, त्यानंतर ऑन ऑफ करायचं. तुम्हाला करी करायची असेल, कुठलीही भाजी करायची असेल तर या साईडला प्रेस करायचं. त्यानंतर तुम्हाला बॉईल करायचं असेल तर या साईडला रोटी मेकर आणि डीप फ्राय असं छान प्रकारे आहे. आम्ही 1-2 वेळेस आता यूज करून बघितली की खूप छान आहे. तर तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकता. इकडच्या साईडच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर आम्ही मिक्सर ठेवलेला आहे. आणि त्यानंतर इकडच्या साईडला हे आम्ही मस्तपैकी छान फ्लिपकार्टवरनं मागवलं. याला पण जवळजवळ 3-4 वर्ष झाले आम्ही यूज करतो आहे. तर यात आम्ही पटापट लागणाऱ्या वस्तू जसं की बडीशोप, लवंग, लिंबूसत्व, सोडा, कांदा लसूण मसाला वगैरे, त्यानंतर इकडे वेलची, जायफळ, चाय मसाला, असं सगळ्या प्रकारच्या वस्तू त्याच्यामध्ये आम्ही ठेवलेल्या आहेत. त्यानंतर हे सुद्धा मी फ्लिपकार्टवरनं मागवलेलं होतं. चमच्यांचा सेट मला फार आवडला होता. त्यात युनिक असे डिझाईन्सचे वेगवेगळ्या प्रकारचे चमचे होते, फोक्स होते. सो मला खूप आवडलं, मग मी ते घेतलं. त्यानंतर इकडे आहे माझं ओनियन कटर, ते पण खूप मस्त आहे. खूप कांदा चिरायचा असेल तर पटकन आणि इझी वेने चिरला जातो. त्यानंतर इकडे आहे माझा नाईफचा सेट, ते पण खूप गरजेचं असतं. कारण एखाद लोक जर दुसरी काही गोष्ट करत असेल तर आपल्याला 2-3 चाकू एक्स्ट्राचे लागतात. आणि आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्हाला तर लागतातच. तुम्हाला लागतात की नाही कमेंट करा. त्यानंतर इकडे छानशी छोटी छोटी झाडं की जी बघून मनाला खूप छान वाटतं आहे. त्यानंतर इकडे खाली आम्ही एक कपाट करून घेतलेलं आहे की ज्या काही जास्तच्या गोष्टी असतील, म्हणजे मिक्सरची भांडी असो किंवा कांदा लसूण बटाटे ठेवायची जी काही अरेंजमेंट असो. त्यानंतर इकडे खाली तेलाचा डब्बा, मुलांच्या खाऊच्या गोष्टी, अशा प्रकारे आम्ही इकडे ठेवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर या साईडला म्हणजे इकडे आपलं कपाट झाल्यानंतर इकडे डोअर आहे. इकडे आम्ही धुण्याची वगैरे सोय काढलेली आहे. सो या साईडला इकडे आम्ही फ्रीज ठेवलेला आहे आणि आमचं 3 डोअर समोरचं फ्रीज आहे. तर अशा प्रकारे आम्ही ते फ्रीज ठेवलेला आहे. इकडे खाली आपण भाज्या वगैरे ठेवू शकता, स्टोर करून ठेवू शकता. त्यानंतर इकडच्या साईडला पण खूप सारे कप्पे काढलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला मोठे मोठे वस्तू ठेवता येईल. म्हणजे कुकर झालं, इडली पात्र झालं, आणि ज्या काही खायच्या म्हणजे जे काही आपला वाळवणाचा प्रकार असतो, आपण जे काही वाळवण केलेलं असतं त्या वाळवणातल्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपण इकडे ठेवू शकतो. अशा प्रकारे इकडे पापड वगैरे ठेवण्यासाठी डब्बे केलेले आहेत. असं सगळं छान माझं किचन मी ऑर्गनाइज केलेलं आहे. तर तुम्हाला माझं किचन कसं वाटतंय ते नक्की कमेंट करा. त्यानंतर आता आपण बघूया डायनिंग सेक्शन. तर डायनिंग सेक्शन कसं आहे ते बघण्यासाठी चला मग. या साईडला मस्तपैकी 6 चेअर्सचा आमचा छोटासा असा डायनिंग टेबल आहे. आणि डायनिंग टेबलवर मस्तपैकी मी ही Amazonवरून ऑर्डर केलेली बकेट आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण फळं ठेवू शकतो आणि त्याच्यावर बारीक डास वगैरे असं काहीही बसणार नाही. आणि मला माझ्या घरातला आवडणारा सगळ्यात महत्त्वाचा कप्पा म्हणजे हा, म्हणजे ही जी स्टाईल होती ती ॲक्च्युली आम्ही बसवताना आमच्या लक्षात नाही आली की ती डोअरच्या मागे जाईल, पण ती इतकी सुंदर आहे आणि सगळ्यांना हवीशी वाटणारी आहे. सो किचनमधलं हे खूप मस्त रूप आहे की ज्या सगळ्यांना बघितलं आवडतं.